मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटासा एक स्टोरी सांगतो, जे माझ्यासमोर आज घडलेली गोष्ट आहे. माझ्या रूममध्ये ना एक म्हणजे त्या माणूस माझ्यासोबत राहतो आहे आणि त्याचा मुलगा रिसेंटली गावाकडनं आला आहे. तो कधी कुठं म्हणजे गावाकडं छोटे-मोठे कामं केलं असणार, पण कधी घर सोडून लांब गेलेलं नाही आहे. उठलं की गेलं आपले आई-वडील, बहीण वगैरे त्याला जे काही गरज असेल ते द्यायचे. म्हणजे गेलं की आता आपलं कसं आहे की स्वतः बनवून खायचं, स्वतःच हे करायचं असतं. त्याच्या नशिबाला तसं नाही आहे. त्याला जे काही भेटून आरामशीर खाल्लं आहे, पिलं आहे, फिरलं आहे. बट जेव्हा बापापाशी तो आला, बाप तर कित्येक वर्षापासून एकटंच राहतो आहे आपली लेकरं बाळं सोडून त्यांच्या जिंदगीसाठी. तो जेव्हा गावाकडनं आला ना, तर आल्यानंतर आता त्यांचं वय तर तेवढं नाही आहे की तेवढं मेहनतीनं तेवढं काही सगळं काही आणण्यासारखं. त्याचा मुलगा असन तकरीबन 25-27 वर्षाचा. तर तरीही बापाचं हेच प्रयत्न होतं की मुलाला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून ना, पळत जाऊन आपल्या मुलाचं बॅग घेऊन आला 30-40 किलो वजन असलेलं आणि त्यानंतर आपल्या मुलासाठी बेड, चादर जे काही लागतं ते अरेंज केलं त्याच्यासाठी. स्वतः उघडं झोपलं आहे, पण आपल्या मुलाला कधी त्याने उघडं नाही झोपू दिलं. आणि दुसरी गोष्ट ही आहे की त्याला नाही का त्याच्यासाठी जी कंपनी राहायला रूम दिला त्याच्यात लॉकर वगैरे दिलेले. त्या लॉकरमध्ये त्याच्यात जे काही गरजेचं सामान आहे ते सगळं काही तो स्वतः सेट करून देतो. मुलगा लांब उभं राहून तो बघतो त्याचं तोंड. ॲक्च्युली हे काम मुलाचं होतं की आपल्या बापासाठी करायचं. बापाचं वय नाही आहे, बट मुलगा तोंड बघतोय आणि बाप त्याच्यासाठी सगळं काही प्रयत्न करतोय. तर ह्याचा अर्थ हेच आहे की मुलं भले कितीही मोठं होऊ द्या, बट आपल्या मायबापांच्या नजरेमध्ये ते कधीच मोठी होत नाहीत. हमेशा लहान असतात. आपल्याला वाटतं ना, मी एवढं मोठं झालो आहे, मला हे का मला शहाणपट्टी सांगतात, आम्हाला का एवढं हे करतात. बट नाही बाई, आपण कितीही मोठे झालो ना, आपले भले आपलं लग्न झालं, आपल्या लेकरांचं लग्न व्हायला आलं तरी ना, आपल्या आईवडिलांच्या नजरामध्ये आजही आपण लहान आहे. आणि आजही त्यांच्या नजरेमध्ये आपल्याकडं अक्कल नाही आहे, बुद्धी नाही आहे, काहीच नाही आहे. कारण त्यांना माहिती ना की कितीही केलं ते आपल्यापेक्षा मोठेच असतात ना. ते आपल्यापेक्षा बेसिकली भरपूर नॉलेज आणि मोठे असतात. त्यांच्या नजरेसाठी त्यांच्या याच्यामध्ये आपण लहानच असतो. भले आपण मरण्याच्या कगारावर आलो असलं तरी त्यांच्या नजरेत आपण लहानच आहे. तर हेच म्हणतोय की मित्रांनो की कधीही आपल्या आईवडिलांना आहे ना हर्ट करू नका. ते भलेही सांगतात, चिडतात, बोलतात, भांडतात. ते भांडायचं कारण आपल्या चांगल्यासाठी असतं. तुम्ही कधी लक्ष दिलं असणार की भले ते स्वतः उपाशी असतात, बट आपण कुठूनही आलेलं असलो, आपण भलेही आपल्या मित्रासोबत जाऊन बाहेर जेवून खाऊन एकदम मस्तपैकी टाईट होऊन आलेलो असतो. आपण आपल्या आईवडिलांना कधी विचारत नाही की तुम्ही जेवलात का नाही, बट ते आपल्यासाठी जेवण बनवून ठेवतात. भले थोडं असू या जास्ती असू, स्वतः नाही खात, स्वतः थोडंसं खाऊन अर्ध्या पोटाने खाऊन झोपतात. पण आपला मुलगा पोट भरून खाऊ दे म्हणून आहे ना, आपले लेकरं बाळं पोट भरून जेवून खाऊन चांगलं असू दे, स्वस्त असू दे म्हणून ते आपल्यासाठी जेवण ठेवतात काढून. आणि आपण काय करतो त्यांचं बाहेर खाऊन आलं इग्नोर करतोय. पण कधी विचारलं का आपण आपल्या आईवडिलांना की तुम्ही जेवलीत का नाही म्हणून. तर मित्रांनो, आपल्या आईवडिलांचं कदर करा. त्यांच्या गोष्टींना इग्नोर करू नका, कारण ते आपल्यासाठीच जगतात, आपल्यासाठीच लढतात. आणि आपण त्यांना गेल्यानंतर थोडंसं प्रेमाने 2 गोष्टी बोला ना की तुम्ही कसे आहे, तुम्ही जेवलत का. त्यांना बघा किती खुशी होते. ते जेवण खाण्यापेक्षा पण जास्त त्यांचं म्हणजे त्यांचं मन तृप्त होऊन जातं, पोट भरून जातं त्यांचं. तर ह्या गोष्टीवर हे समजण्यात येतं की आपल्या आईवडिलांचं कदर करा, कारण ते हरवल्यानंतर कधी त्यांचं प्रेम आपल्याला भेटत नाही. दुनियामध्ये सगळं काही भेटेल, पण आईवडिलांचं प्रेम नाही भेटत. तर प्लीज तुमच्यापाशी हेच रिक्वेस्ट आहे की आपल्या आईवडिलांचं कदर करा.